महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। साताऱ्यामधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर। आत्महत्येपूर्वी प्रशांत बनकर गोपाल बदनेशी व्हॉट्सअपवर संवाद। सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरचा हस्ताक्षर तपासले जाणार। आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। अधिक तपास सुरू। मृत डॉक्टर तरुणीनं आरोपी बदनेवर अत्याचाराचा मोघम आरोप केल्याचा आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद। गोपाल बदनेच्या पोलीस कोठडीला आरोपीच्या वकिलांचा विरोध। आरोपी गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलीस कोठडी। महिला डॉक्टरच्या आत्महत्येशी निंबाळकरांचा काहीही संबंध नाही। फलटण दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळले। प्रत्येक गोष्टीमध्ये राजकीय भूमिका सहन करणार नसल्याचा इशारा। फडणवीसांना फलटण आत्महत्येच्या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहता आलं असतं, पण राजकारण करण्यासाठी फडणवीसांनी काल कार्यक्रम घेतला। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी राऊतांची फडणवीसांवर टीका। पीडित मुलीला आत्महत्या करण्यास भाग पाडलं गेलं, राऊतांचा आरोप। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण। रमेश पाटील यांचा रणजितसिंह निंबाळकरांना फोन। डॉक्टर महिलेला न्याय मिळाला नाही तर तुम्ही फटके खाणार अशी धमकी। फलटण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कोणतीही दया न दाखवता कारवाई व्हावी। माजी खासदार जोगेंद्र कवाडेंची मागणी। फलटणमधील महिला डॉक्टरला न्याय मिळण्यासाठी नारायण मुंडेंचा आंदोलनाचा इशारा। सरकारनं योग्य पद्धतीनं प्रकरण हाताळलं नाही तर बीड ते फलटण पायी जाणार। माजी आमदार नारायण मुंडेंचा इशारा। नारायण मुंडेंनी घेतली पीडितेच्या कुटुंबियांची भेट। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आज फलटण दौऱ्यावर। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रुपाली चाकणकर फलटणला जाणार। रुपाली चाकणकर डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा संपूर्ण आढावा घेणार।